नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शासकीय कार्यालयात स्वच्छता ठेवा, जनतेच्या कामांना गती द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्हा परिषद सदस्य झाले आता माजी सदस्य. प्रशासनाचा संपूर्ण कारभार CEO अर्थात प्रशासकांच्या हातात. शहरातील मंदिर पाण्याकडे महापालिकेचे लक्ष. महापालिकेसमोरील चौपाटीचे अतिक्रमण दुर्लक्षित. संक्रांती सणात महिलांना आले नवेच टेन्शन. चोरट्यांनी लांबविले मूर्तिजापूर येथे गळ्यातील सोने. आता सविस्तर बातम्या. जलद व प्रभावी सेवेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झालेल्या बैठकीत बोलत होते. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व तालुका प्रशासनाची बैठक अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक तालुक्यात होणे आवश्यक आहे. महसुली सेवा अधिकाधिक प्रभावी, जलद व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. फेरफार व इतर दस्तऐवजाबाबतची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. गाव दप्तरी नोंदी अद्ययावत कराव्यात. जिल्ह्यात शेतरस्ते, शिवार रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवावी. नागरिकांना आवश्यक सेवा वेळीच मिळाव्यात यासाठी फास्ट ट्रॅक प्रणाली अवलंबणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण शून्यावर आणण्याची गरज आहे. त्यासाठी परफॉर्मन्स वाढवावा. कार्यालयाची स्वच्छता व सुशोभीकरण करावे, त्याबाबत तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विविध महसुली दस्तऐवज प्रलंबित करणे, महाराजस्व अभियान आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. 100 दिवसात कारवायांच्या कार्यवाहीच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. अकोला जिल्ह्यातील 7 पंचायत समितींचा कार्यकाळ 15 जानेवारी रोजी संपुष्टात आला, तर जिल्हा परिषदेची मुदत 16 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे येथे प्रशासकांच्या हाती सूत्र जाणार आहेत. जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रशासक राहणार आहेत. या संदर्भात आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सोमवारी निर्गमित करण्यात आला आहे. आज सदस्यांना प्रशासनाने निरोप दिला. राज्यातील अकोला, वाशिम, नंदुरबार व धुळे या 4 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ 16 जानेवारी 2025 रोजी आणि नागपूर व पालघर या 2 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ 17 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात येत आहे. संबंधित जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात आली असताना आणि राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ही व्यवस्था राहील. संबंधित जिल्हा परिषदेत सर्व अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या 15 जानेवारीच्या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या 7ही पंचायत समित्यांची 5 वर्षांची मुदत 15 जानेवारी रोजी संपली. प्रशासक म्हणून संबंधित पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले. जिल्हा परिषदच्या वार्षिक अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बजेट सभेत मंजुरी दिली जाते. परंतु जिल्हा परिषदेत प्रशासकांची नेमणूक करण्यात आली असल्याने येत्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देतील. अकोला महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर प्रशासक राज आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नाही तोवर प्रशासक सुपर ऑथॉरिटी राहतील. आज जिल्हा परिषद सदस्यांना निरोप देण्यात आला. जिल्हा परिषद अकोला आणि अकोल्यामध्ये 7ही तालुक्याचे पंचायत समितीचे कार्यकाल आज संपणार आहे.
आणि त्या अनुषंगाने काल शासनाकडनं अधिसूचना आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्देश अनुषंगाने CO म्हणून आमची जबाबदारी आम्ही आजपासून मी कार्यरत आहे आणि CO म्हणून माझा जे कारवाई मी पुढच्या कारवाई आपण करणार आहे. आणि त्या अनुषंगाने आज सकाळी आमच्या सर्व विभागांच्या विभाग प्रमुखसोबत जे पुढच्या कारवाईबद्दल आम्ही एक मीटिंग घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे पूर्ण कामकाज चालू असणार. धन्यवाद. शहरात अचानक आग लागली तर अग्निशमन दलाच्या वाहनात तातडीने पाणी भरणे कठीण झाले आहे. सिटी कोतवाली जवळ हायड्रंट नजीक खासगी वाहने मोठ्या प्रमाणात उभी राहतात. अघोषित पार्किंगचे स्वरूप या भागाला आले आहे. वाहनांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी महापालिका कर्मचारी करीत आहेत. अकोला शहरात मुख्य रस्ते तसेच चौकात दुचाकी चारचाकी वाहन चालक वाटेल तिथे वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. आता तर वाहन चालक चारचाकी वाहने सिटी कोतवाली जवळ महापालिका हायड्रंटला लागून उभी करतात. शहरात कुठे आग लागली तर टँकर भरणे कठीण होणार आहे. महापालिकेची वाहने या ठिकाणी पाणी भरतात. अग्निशमन दलाची गैरसोय होणार आहे. येथे अधिकांश पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच परिसरातील व्यापारी मनमानी पद्धतीने वाहने उभी करतात. यामुळे महापालिका वाहन चालकांना पाणी भरण्यासाठी अडचण येत आहे. महापालिका हायड्रंटवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापालिका कर्मचारी करीत आहेत. इथं 10-15 मिनिटं झाले हॉर्न मारून राहिलो मी. अर्धा तास जवळपास झाला. एकही गाडीवाला यायला तयार नाही. बरं झालं आग लागली नाही. आग लागली असती तर काय प्रॉब्लेम झाले नाही. पार्किंग द्यायचं नाही. हे आमचं हायड्रम आहे महानगरपालिकेचं. स्पेशल पाणी भरायची जागा आहे. अर्जंट असलं तर कसं करावं आता अशानं. कोणी कुठेही गाड्या लावून देतात. शहरातील मंदिरे पाडण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण विभाग कामाला लावला जात आहे. पण महापालिकेच्या समोर असलेले अतिक्रमण काढण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. चौपाटीवर असलेले अतिक्रमण या भागातील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अकोला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. शहरातच नाही तर महापालिकेच्या समोर असलेल्या चौपाटीवर अतिक्रमण झाले आहे. चौपाटीवर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांना चालताना देखील मोठी अडचण सहन करावी लागत आहे. शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण असून महापालिकेचे समोरचेच अतिक्रमण महापालिका हटवू शकत नसल्याची ओरड स्थानिकांची आहे. या ठिकाणी काही दुकानदारांनी देखील समोरची जागा ताब्यात घेऊन अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. संपूर्ण परिसर पिवळ्या ताळपत्रीने वेढला आहे. हे अतिक्रमण स्थानिक नागरिकांसाठी दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत असून महापालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. महापालिकेची अतिक्रमण विभागाची यंत्रणा केवळ शहरात गाड्या फिरवण्यात व्यस्त असून ज्या एजन्सीलाही काम दिलं आहे ही एजन्सी नेमकं काय काम करते असा प्रश्न उपस्थित होता. महापालिका आयुक्त चौपाटीवरील अतिक्रमणाचा कायम बंदोबस्त करेल काय अशी विचारणा आता होत आहे. बिर्ला कॉलनी नजीक उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला ऐन मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून शिव हनुमान मंदिर उभारण्यात आले होते. या भागातील संपूर्ण मंदिर गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. पहाटे कारवाई करत प्रशासनाने नवा पायंडा पाडला. या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. तसेच महाराजांनी निवासस्थान तयार केले होते. सुरुवातीला निवासस्थान हटवले आणि गुरुवारी सकाळी मंदिराचे अतिक्रमण JCBच्या सहाय्याने काढले. महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रसंगी SDO, नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच तगडा बंदोबस्त होता. सुप्रीम कोर्टाच्या या संदर्भातील आदेशानुसार कारवाई करण्यात आली असे सांगितले. मंदिराच्या महाराजांना दानपत्राद्वारे ही जागा मिळाली होती. त्यानुसार मंदिर उभारण्यात आले होते अशी माहिती आहे. या ठिकाणी या कारवाईचा विरोध केला गेला पण प्रशासनाने तो जुमानला नाही तर कारवाईसाठी काही राजकीय नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे. मंदिर पाडण्यामागे कोण अशी विचारणा आता होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरला वसंतनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत एका घरात अनेक दिवसांपासून भाड्याने राहत असलेल्या 13 युवकांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अचानक धाड टाकून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
पोलिसांची 2 वाहने अचानक दाखल झाल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती। यावेळेस पोलिसांनी युवक राहत असलेल्या घरात जाऊन त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 4 चाकी वाहन, अनेक मोबाईल, लॅपटॉप, इतर साहित्य सुद्धा जप्त केले। नेमके प्रकरण काय याची मुंबई पोलिसांना विचारपूस केली असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला। परंतु हे प्रकरण क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन फ्रॉडचे असल्याचे दर्यापूर पोलिसांकडून सांगण्यात आले। परिसरातील नागरिकही अनभिज्ञ होते। वरळी मुंबईच्या नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणावरून मुंबई येथील तपास पथक दर्यापुरात दाखल झाले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकांचे मोबाईल लोकेशन शोधून त्यांनी वृंदावन कॉलनीतील बंडू पवार यांचे घर गाठले। त्यांच्या घरी 7 ते 8 तरुण मुले भाड्याने राहत असल्याची माहिती नागरिकांना होती। तथापि येथे वेगवेगळ्या 4 खोल्यांमध्ये 18 ते 22 वर्षे वयोगटातील एकूण 13 युवक आढळून आले। युवकांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण 42 मोबाईल, 1 कार व 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। ताब्यात घेतलेल्या युवकांना वर्क फ्रॉम होमचे आमिष देण्यात आले होते। तुम्हाला क्रिप्टोकरन्सीवर लक्ष ठेवून OTP जनरेट करून मिळाल्यावर ती शेअर करायची आहे, असे मुख्य आरोपीने सांगितले होते। तो पुण्याचा असल्याचे सांगितले जात आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6-7 दिवस खरेदी बंद असल्याने व्यवहार ठप्प होते। त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले। परंतु आता व्यवहार सुरू झाल्यामुळे चलपहल वाढली आहे, तसेच सोयाबीनची आवक वाढली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि हमाल मजुरांमध्ये मजुरी वाढवण्यावरून वाद निर्माण झाला होता। तोडगा निघाल्याने जवळपास आठवडाभर बाजार समितीचे कामकाज बंद होते। या वादात शेतकरी भरडला गेला। शेवटी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन, व्यापारी आणि हमाल संघटनेची बैठक झाली, तसेच मार्ग काढण्यात आला। त्यामुळे बाजार समिती व्यवहाराला गती आली आहे। व्यवहार सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी सोयाबीनची बंपर आवक झाली। परंतु शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीनला चांगले भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे। शेतकऱ्यांना बाजार समिती सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। खरीप हंगामात हाताशी आलेले पीक विकण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समिती गाठली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेसह 7ही पंचायत समितीची मुदत गुरुवार 16 रोजी संपुष्टात आली। या निमित्त आज जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृहात सस्नेह मेळावा झाला। सर्वांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकाळाबाबत मनोगत व्यक्त केले। जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे। सदस्यांची पदे निवडणुकीद्वारे भरेपर्यंत प्रशासकीय राज राहणार आहे। याबाबतचा आदेश 15 जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी जारी केला आहे। 2020 मध्ये जिल्हा परिषदेत लोकनियुक्त शासन स्थापित झाले आहे। त्यामुळे जानेवारी 2025 पूर्वी नवीन पदाधिकारी सत्तारूढ होणे आवश्यक होते। मात्र ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका झाल्या नाही। यापूर्वी कार्यकाळ संपलेल्या राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांवर शासनाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली। आता अकोला जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून आता जिल्हा परिषदेचा सर्व कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। संक्रांतीनिमित्त अंगावर सोने घालून तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असाल तर तुम्ही ही बातमी नक्की पहा। मूर्तिजापूर येथे महिलांच्या अंगावर दागिने चोरणाऱ्यांची एक टोळी कार्यरत आहे। तेव्हा संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सोने अंगावर घालून जात असाल तर तुमच्या सोन्यावर चोरट्यांचा डोळा असू शकतो। पहिली घटना DP रोडवर डॉक्टर शेळके क्लिनिक जवळ घडली। राणी सचिन खोकले नामक महिला पायी चालली होती तेव्हा दुचाकीवर आलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळून गेला। दुसरी घटना स्टेशन विभागात एका मशीद जवळील दुकानात 2 चोर उमा देवीदास बांगळ यांच्याजवळ गेले। एकाने दुकानातून सामान खरेदी करण्याचे नाटक केले आणि दुसरा गाडी सुरू करून उभा होता। चोरांनी संधी साधून उमा बांगळ यांचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले। तर तिसरी घटना चिखली गेट जवळ घडली।
उज्ज्वला प्रशांत बालिंगे यांचे मंगळसूत्र हिसकावून 2 चोर पळाले. या घटनांमुळे महिलांमध्ये भीती पसरली. शहरात चोरांनी धुमाकूळ घातलेला दिसतो. वारंवार घडणाऱ्या घटनांना आवर घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मूर्तिजापूर शहरात पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. घरफोड्या झाल्यानंतर आता चेन स्नॅचर सक्रिय झाले आहेत. एकाच दिवशी अवघ्या 1 तासात 3 विविध ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. यामुळे शहरवासियांमध्ये भीती पसरली, परंतु पोलीस चोरांना पकडण्यात अपयशी ठरलेले दिसतात. तो किराणा सामान घ्यायला आला, साखर, पत्ती, बिस्किट वगैरे काढले आणि एकदम हात टाकून त्यानं पोत ओढून घेतली. बरं, तर किती जण होते ते? होते. अच्छा. एक जण गाडीवर बसलेला होता, निळी छापी बांधलेली होती तोंडाले आणि हा रोड कसा हिरवं शर्ट घालून दुकानात उभा होता. अच्छा, तर तुम्हाला सामान मागायच्या बायनं पूर्ण चेन सामान मागितलं, 2-4 सामान काढले आणि बस एकदम मोडून पळाले. आणि अजून काही पैसे वगैरे नेले का त्यानं? पैसे विषय काही फक्त सोन्याची चेन होती की पोत होती? सोन्याची चेनच होती ना, पूर्ण प्युअर याची. प्युअर. बापरे, ठीक. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शासकीय कार्यालयात स्वच्छता ठेवा, जनतेच्या कामांना गती द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्हा परिषद सदस्य झाले आता माजी सदस्य. प्रशासनाचा संपूर्ण कारभार CEO अर्थात प्रशासकांच्या हातात. शहरातील मंदिर पाण्याकडे महापालिकेचे लक्ष. महापालिकेसमोरील चौपाटीचे अतिक्रमण दुर्लक्षित. संक्रांती सणात महिलांना आले नवेच टेन्शन. चोरट्यांनी लांबविले मूर्तिजापूर येथे गळ्यातील सोने. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.